पहलगामपूर्वी दहशतवाद्यांनी अरू वालीची रेकी केली होती, मात्र कडक सुरक्षेमुळे कट रद्द. सध्या अरू वालीकडे जाणारा मार्ग बंद. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यानची अटारी वाघा सीमा पूर्णतः बंद. आतापर्यंत 911 लोक पाकिस्तानात परत. भारताच्या कोणत्याही सैन्याला पाकिस्तानकडून त्वरित प्रत्युत्तर दिलं जाईल, पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचा इशारा. पहलगाम हल्ल्याला जशास तसं उत्तर देणार, कोणालाच सोडणार नाही, एकेकाला शोधून मारू, गृहमंत्री अमित शहांचा पाकिस्तानला इशारा. तर दहशतवादाविरोधात अनेक देश भारतासोबत असल्याचंही वक्तव्य. भारतासोबत युद्ध रोखण्यासाठी पाकिस्तानची डोनाल्ड ट्रम्प यांना साद. भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या ट्रम्प यांच्या पाकिस्तानमधील अमेरिकेच्या राजदूतांना सूचना. आता आरपार लढण्याची वेळ, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर गीतकार जावेद अख्तर यांची परखड भूमिका. 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरोधात आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत. एअरस्पेस बंदीनंतर आता पाकिस्तानसाठीची पोस्ट सेवा लवकरच बंद होण्याची शक्यता. पाकिस्ताननं देशभरातील FM रेडिओ केंद्रावर भारतीय गाण्यांच्या प्रसारणावर बंदी घातली. पहलगाम हल्ल्यानंतर निर्णय घेतला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर सायबर हल्ला. महाराष्ट्र सायबर सेलकडून इकोज ऑफ पहलगाम हा अहवाल तयार करण्यात आला असून 10 लाख सायबर हल्ले झाल्याची माहिती. सागरी सुरक्षेसाठी भारत अमेरिकेकडून भारत इंडो पॅसिफिक सागरी जागरूकता सॉफ्टवेअर खरेदी करणार आणि त्यासाठी भारत अमेरिकेमध्ये $131 दशलक्ष करार. पहलगाम हल्ल्यानंतर LOC जवळील शाळांमध्ये सुरक्षा प्रशिक्षण. सीमाभागातल्या शाळांमध्ये गोळीबारापासून बचावासाठी मॉक ड्रिल. दहशतवादी हल्ल्याच्या 8 दिवसांनंतर पर्यटकांची पावलं पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या दिशेनं. मोठ्या प्रमाणात देशी विदेशी पर्यटक पहलगाममध्ये दाखल. जम्मू काश्मीरमधून पाकिस्तानात पाठवण्यात येत असलेल्या कुटुंबियांची सर्वोच्च न्यायालयात धाव. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट अशी कागदपत्र असतानाही आम्हाला पाकिस्तानमध्ये पाठवलं जात असल्याचा कुटुंबियांचा दावा. जालन्यात एक पर्यटक आदर्श राऊतची ATS कडून 1.5 तास चौकशी. हल्ल्याच्या आदल्या दिवशी रेखाचित्रातील संशयित दहशतवाद्यांशी संवाद झाल्याचा आदर्श राऊतनं दावा केला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या सुबोध पाटलांची घर वापसी. दहशतवाद्यांनी मारलेली गोळी सुबोध पाटील यांच्या मानेला लागून गेली होती. भारतीय वायुदलाचं लवकरच मोठं शक्ती प्रदर्शन. गंगा एक्सप्रेस वेवरती भारतीय वायुदलाची राफेल, जॅग्वार आणि मिराज लढाऊ विमानं उतरणार. आगामी काळामध्ये समोरासमोर युद्ध न होता सायबर युद्ध होतील. सांगलीतील एका कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये दहशतवादाचा प्रतिकात्मक पुतळा जाळत मुस्लिम बांधवांचं आंदोलन. यावेळी पाकिस्तानचा झेंडा फाडत मुस्लिम समाजाची घोषणाबाजी. मोदी सरकारच्या जातीय जनगणना निर्णयाबाबत काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक. सरकारच्या निर्णयावर आज आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता. भाजपच्या अनेक नेत्यांचा संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध होता, मात्र राहुल गांधींच्या समोर सरकारला झुकावं लागलं. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. जातीय जनगणनेची गोपीनाथ मुंडेंनी 15 वर्षांपूर्वी मागणी केली होती, त्यामुळे जातीय जनगणनेला गोपीनाथ मुंडे यांचं नाव द्या. मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं श्रेय घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. रावसाहेब दानवेंचा काँग्रेसवरती आरोप. सत्ता असताना काँग्रेसनं का जनगणना केली नाही, रावसाहेब दानवेंचा सवाल. जलजीवन मिशनचं काम कुचकामी ठरलं. नरहरी झिरवाळांचा सरकारला घरचा आहे, याबाबत केंद्राला कळवल्याची झिरवाळांची माहिती. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये खडाजंगी. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यामध्ये शाब्दिक वाद. आरोपी कुणाच्या संपर्कात होते, तपासा, निंबाळकरांची मागणी. ड्रग्ज प्रकरणाची पोलिसांना आपण माहिती दिली, काही जण मात्र कांगावा करतायत. राणा जगजितसिंग पाटलांचा ओमराजेंवर निशाणा. तर कोणत्याही पक्षाचा आरोपी असला तरी सोडणार नाही, पालकमंत्री सरनाईक यांचं आश्वासन.
ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात तेही अतिरेकीच, राजू शेट्टींचं वक्तव्य. झेपणार नव्हतं तर कशाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं, शेट्टींचा सरकारला खरमरीत सवाल. नांदेडमध्ये खरीप हंगामाच्या बैठकीला कृषी अधिकारीच गैरहजर, पालकमंत्री अतुल सावेंकडून फोनवरून कृषी अधिकाऱ्यांना खडेबोल. महावितरण विभाग आणि पीक विम्याच्या वाढत्या तक्रारीवरून कृषी अधिकाऱ्यांना सुनावलं. नवी मुंबईतील 55 नगरसेवक शिवसेनेत, राज्यभरातून शिवसेनेत मोठा ओघ सुरू. मुंबईला जागतिक नकाशावर आणण्याचा निर्धार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकत्र. भुजबळांची अजित पवारांवरची नाराजी दूर झाल्याची चर्चा. शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी मंत्री चंद्रकांत पाटलांची चर्चा. यावेळी आंदोलकांना बाजूला करू नका, आपण चर्चा करायला आलोय, चंद्रकांत पाटलांची पोलिसांना तंबी. कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून अद्याप किती निधी मिळणार हे निश्चित झालेलं नसलं तरी निधी कमी पडू देणार नाही, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. कुंभमेळ्याचं सगळं काम वेळेत पूर्ण होईल, महाजनांनी विश्वास व्यक्त केला. महाबळेश्वरमध्ये आजपासून महापर्यटन उत्सव, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन सोहळा. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी. उन्हाळी सुट्टी, त्यामध्ये महाबळेश्वर पर्यटन महोत्सव आणि लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये गर्दी. राष्ट्रवादी काँग्रेसचा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव, वरळीतील जांभोरी मैदानावर 4 मे पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडणार. राष्ट्रवादीच्या गौरवशाली महाराष्ट्र सोहळ्यामध्ये पद्मविभूषण जावेद अख्तर यांचा सत्कार, तर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचाही सन्मान. मनसेकडून अंधेरीत राज्यस्तरीय कुस्ती दंगलीचं आयोजन, विभागाध्यक्ष मनीष धुरी यांनी कुस्ती दंगलीचं आयोजन केलं. देशभरातील नामांकित पैलवान कुस्ती दंगलीसाठी हजर उपस्थित. एजाज खानचा हाऊस अरेस्ट हा शो म्हणजे अश्लीलतेचा कळस, हा शो त्वरित बंद करण्यात यावा, आमदार चित्रा वाघ यांची माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केली. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तब्येत पुन्हा बिघडली. बीड दौऱ्यादरम्यान भोवळ आल्यानं दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल. जरांगेंना उष्माघात आणि अतिसाराचा त्रास. लातूर महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची अचानक भेट. शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्यानं हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देत माहिती घेतली. धुळ्यामध्ये आंबेडकरी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन, मध्यवर्ती बसस्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची आंदोलकांची मागणी. मुंब्रा बायपास रोडवर डोंगर भागात संरक्षण जाळी आणि संरक्षण भिंत बांधण्याचं काम अंतिम टप्प्यात, त्यामुळे पावसाळ्यात मुंब्रा बायपास रोडवरील प्रवास सुरक्षित होणार. अंधेरीतील लोखंडवाला परिसरात जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. मागच्या 4 दिवसांपासून ही पाईपलाईन फुटलेली, मनसेकडून तक्रार, पालिका वॉटर डिपार्टमेंटकडून मात्र दुर्लक्ष. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणाच्या गेटवर शेतकऱ्यांचं आंदोलन. कोणतीही पूर्वसूचना न देता पुणेगाव धरणाच्या डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडल्याच्या निषेधार्थ आंदोलन. तब्बल 12 वर्षांपासून शेतात जाण्यासाठीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं शेतकऱ्याला तहसीलदारांसमोरच अश्रू अनावर. लातूर तहसील कार्यालयातील प्रकार, यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्याची समजूत काढली. रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामात निष्काळजीपणा, मुंबई महापालिकेतील दुय्यम अभियंता निलंबित. कंत्राटदाराला 50 लाखांचा तर गुणवत्ता देखरेख करणाऱ्या संस्थेला 25 लाख रुपयांचा दंड. पुण्याच्या दौंड तालुक्यातील दहिटणे गावातून 11 महिन्याच्या बाळाला बिबट्या उचलून घेऊन गेल्याची घटना. तब्बल 31 तासानंतर उसाच्या शेतात वनविभागाला लहानग्याचा मृतदेह आढळला. कडक उन्हामुळे पाणवठे आटल्यानं वाघांचा मानवी वस्तीत धुमाकूळ. भंडाऱ्याच्या कुरमुडा गावाजवळ वाघाचं दर्शन, यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. मात्र वनविभागानं वाघाला जेरबंद करून जंगलात सोडलं. अहिल्यानगरच्या कोपरगावातील सचिन वॉच कंपनीमधून 100 महागड्या घड्याळांसह 7 मोबाईल, असा एकूण 10 लाखांचा माल चोरीला. या प्रकरणी 8 आरोपींना अटक. रायगडच्या दिवेआगार महामार्गावर अपघात, पुण्याला जाणारी पर्यटकांची कार पलटी. समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वारानं हुलकावणी दिल्यानं कार रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची माहिती. सुदैवानं जीवितहानी टळली. कल्याण तळोजा रोडवरती रस्त्याच्या बाजूला भराव नसल्यानं अपघात, 4 चाकी गाडी थेट नाल्यात कोसळली.
2 जण किरकोळ जखमी. प्रशासनावर नागरिकांकडून संताप व्यक्त. अहिल्यानगर शहरामध्ये कॅफेमध्ये तरुणींचे खुलेआम अश्लील चाळे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शहरातील 5 कॅफेजची तपासणी. या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल तर 7 जणांना अटक. दक्षिण सोलापूरच्या बोरामणीमध्ये विहीर ढासळल्यानं 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू. 8 तासांच्या शोधानंतर मृतदेह सापडले. गावावर शोककळा. भिवंडीतील सोनाई देवी यात्रेच्या शेवटच्या दिवशी खर्डी गावात अंधारात ट्रान्सफॉर्मर बिघडल्यामुळे भाविक आणि दुकानदारांचं मोठं नुकसान. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा यात्रेला फटका. सोलापुरामध्ये तापमानानं उच्चांक गाठला. तब्बल 44.1 अंश तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे नागरिकही त्रस्त. अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावात गारपिटीसह अवकाळी पाऊस. पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. भंडाऱ्यात सलग 5व्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. काही घरांवरचे पत्रे उडाले. पावसामुळे आंबा पिकाचंही मोठं नुकसान. ठाण्याच्या जय महाराष्ट्र नगरमध्ये रवींद्र फाटक यांनी भिंतीशिल्प साकारलं. युवा पिढीला महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची माहिती व्हावी यासाठी संकल्पना. झोमॅटोची 4 महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेली 15 मिनिटात डिलिव्हरी सेवा बंद. रेस्टॉरंट भागीदारांचा अभाव यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यानं सेवा बंद करण्याचा कंपनीचा निर्णय. छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील नक्षलवाद्यांचा तळ असलेल्या डोंगर सुरक्षा दलाचं नियंत्रण. डोंगरावर सुरक्षा दलाचं नियंत्रण. 9 दिवसांच्या विशेष मोहिमेनंतर नक्षलवाद्यांना हाकलून लावण्यास सुरक्षा दलांना यश. 26/11चा आरोपी तहव्वूर राणा लष्कराच्या योजनांबाबत माहिती देऊ शकतो. याचबरोबर भविष्यातील हल्ल्याचीही माहिती देऊ शकतो आणि यासाठी एनआयएकडून तहव्वूर राणाच्या कोठडीच्या वाढीसाठी न्यायालयाकडे मागणी. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींवर ईडीचं आरोपपत्र. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रावर आज राऊस एव्हेन्यू कोर्टामध्ये सुनावणी. गुरमीत राम रहीम 21 दिवसांच्या रजेनंतर सुनारिया जेलमध्ये परतला. 9 एप्रिलला फरलो मिळाली होती. त्या दरम्यान सिरसा डेऱ्यात तो गेला होता. काही वेळापूर्वी उत्तराखंडच्या पवित्र केदारनाथ धामचे दरवाजे उघडले. केदारनाथ धामच्या मंदिराला आकर्षक सजावट. भाविकांची अलोट गर्दी. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवरही 100 धावांनी विजय मिळवला. रोहित, रिकल्टन, सूर्यकुमार आणि हार्दिक पंड्याच्या धुव्वाधार फलंदाजीच्या जोरावर त्यांनी 218 धावांचं आव्हान दिलं होतं. पण राजस्थान रॉयल्सचा डाव 117 धावांमध्येच गारद झाला. गुजरात विरुद्ध तडाखेबंद शतक ठोकलेल्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला मुंबई इंडियन्स विरुद्ध मात्र फार चमक दाखवता आली नाही. दीपक चहरच्या चेंडूवर तो त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. मुंबई इंडियन्सचा राजस्थानवरचा हा सलग 6वा विजय. 11 सामन्यांमध्ये 7 विजय मिळवून मुंबईनं गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान मिळवलंय. आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होतीये. गुणतालिकेत गुजरात 4थ्या तर हैदराबाद 9व्या स्थानी. गुजरातचे 12 तर हैदराबादचे एकूण 6 गुण झाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.